शेख शेख चला जाऊया मॅच कडे जिकडे वाघोबा क्रिकेट क्लब प्रथम फलंदाजी करताना वाघोबा क्रिकेट क्लब उसावी, दुसऱ्या बाजूला कमारे. हे दोन्ही संघ आमने सामने. पहिला चेंडू इकडे मात्र डॉट येतोय. खूप चांगला लाईन लेंथवर चेंडू हाताळला जातोय. आपण पाहतात शिवनेरी रोडखड बी चषक आणि या चषकाचा तिसरा दिवस, उद्या अंतिम दिवस असणार आहे. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, याही मात्र चेंडूला पीक केलंय. चेंडूला मात्र सर धाडलाय हातात. तिकडे मात्र कोणती चुकी करणार नाही. लॉंग ऑनचा खेळाडू आणि फलंदाज बॅक टू दी पवेलियन. विकेट. कॅमेरामॅन हितेश बागदरे मात्र आपल्या फ्रेम मध्ये चेंडू ठेवतायत आणि कोणती चुकी न करता इकडे मात्र पहिला फलंदाज इकडे मात्र कॅचच्या रूपाने कॉटच्या रूपानं मात्र बाहेर येतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या अमित. अमित कशा पद्धतीने फलंदाजी करेल. अमित आणि तेजस ही जोडी मैदानाच्या आत आहे. 4 षटकांचा सामना आहे. मला वाटतं त्यानंतरचे पुढचे जे 3 सामने आहेत ना ते थोडेसे कमी षटकांचे होतील नो डाऊट, कारण वेळेचं बंधन असणार आहे. 3:20 झालेत ऑलरेडी. हा सामना क्रमांक 8 आहे. टोटल आपल्याला 11 मॅचेस खेळवायचे असतात दिवसाला. इथे मात्र आपल्याला चेंडू हवेत आहे. इकडे संधी होती. शॉर्ट फाईन लेगचा खेळाडू, थोडासा फंबल तिकडे पाहायला मिळते. थर्ड मॅनचा खेळाडू, शॉर्ट थर्ड मॅनचा खेळाडू तिथपर्यंत जातोय, पोहोचतोय. तोपर्यंत या 2 धावा इकडे मात्र मिळतील. धावसंख्येला मात्र श्री गणेशा होतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर 2. 3 चेंडूचा खेळ संपलाय. पहिला चेंडू डॉट, विकेट, डबल. वाघोबा क्रिकेट क्लब उचावी विरुद्ध कमारे. दोन्ही संघ आमने सामने आहेत. एक चांगली लढत पाहायला मिळेल नो डाऊट. ऑप्शन बाहेरचा चेंडू, पुन्हा एकदा संधी आणि परंतु चेंडू पहा थोडा वेळासाठी असं वाटलं की कदाचित हा झेल होतो का काय, परंतु पहा पुन्हा एकदा रिप्ले मध्ये चेंडू आणि फळीमध्ये तेवढा चांगला संपर्क झाला नव्हता. त्यामुळे तिकडे फलंदाज सुरक्षित अजूनही मैदानाच्या आत. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली 2 वर. चेंडू झाले 4. वाघोबा क्रिकेट क्लब उचावी यावी जास्त बाहेर आहे. इट्स वाईड. पंचांचे हात आले समांतर आणि आमचे स्कोरर धावा ऍड करतात अवांतर. धावसंख्या फलकावर लागते 3 ऑन बोर्ड. चेंडू झाले 4. षटक क्रमांक पहिलं ऑन. 30 सर्कल मध्ये प्लेयर्स ज्या पद्धतीने लावले. तिकडे पुन्हा एकदा संधी आहे. विकेट येणार का नाही. याही मात्र चेंडू जातोय सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. स्कोर मूव्स ऑन 9. 5 चेंडू झाले, 9 धावा झालेल्या आहेत. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. शेवटच्या चेंडूचा समाचार कसा घेतला जातोय खरं तर. लास्ट बॉल. यावी हा चेंडू ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. चेंडूला मात्र मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलाय. चेंडू मात्र सीमारेषा पार. खणखणीत चौकार. 4-4. पहिल्या षटकाची सुरुवात ज्या पद्धतीने झाली होती ना, डॉट, विकेट, डबल, डॉट, वाईड, त्यानंतर शेवटचे 2 चेंडू चौकार आणि षटकार आणि तिथून मात्र समीकरण बदलतंय. धावसंख्येचा विचार झाला. धावसंख्या फलकावर लागतंय 13 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 13 वर 1. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस. भाव्या प्रेक्षकांनी या स्पर्धेला सुद्धा डोक्यावर उचललाय. मागच्या 2 दिवस आणि आजचा 3रा दिवस पकडला तर 20,000पेक्षा जास्त लोकांनी ही स्पर्धा पाहिलाय. हे या स्पर्धेचं आतापर्यंत वैशिष्ट्य आहे आणि अजूनही हा आकडा वाढेल नो डाऊट. इकडे एक खराब चेंडू, फायदा उचललाय. चेंडूला धाडलाय सीमा रेषा पार. खणखणीत षटकार. 6.
सलमान खान कहते हैं स्वैग से करेंगे सबका स्वागत, परंतु तेजस सांगतोय सिक्सर से करेंगे सबका स्वागत. योगेशचं स्वागत केलं षटकारांनी. धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 19 धावा. काय सुरुवात झाली होती आणि काय अंत होणार याकडे लक्ष आहे. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू आहे मात्र शॉर्ट हँडमॅनला खेळाडू आहे. कोणती धाव नाही, चांगलं कमबॅक डॉट बॉल. आजच एक सकाळी रील पाहिली, त्याच्यामध्ये एक गोलंदाज पहिला चेंडू फुलटॉस टाकतो, त्याला पहिल्या चेंडूवर षटकार पडतो आणि पुढचे 5 चेंडू डॉट टाकतो. तर कमबॅक कसा असावा हे त्यांनी सांगितलं होतं. आणि पहा या दुसऱ्या चेंडूवर कमबॅक करतोय गोलंदाज योगेश. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, चांगलं कमबॅक आहे मी म्हणेल. इकडे मात्र लॉंग ऑफचा खेळाडू चेंडू जोपर्यंत फील्ड करेल तोपर्यंत एक धाव. धावसंख्या 1 निवारते. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 ऑन बोर्ड. 20 धावा. चेंडू झालेत 9. आपण पाहतात शिवनेरी रोडखड ब चषक आणि शिवनेरी रोडखड ग्रामस्थांचं खरंच कौतुक करावं लागेल. खूप चांगलं स्पर्धेचं आयोजन. पुन्हा एकदा चेंडू हवे यावेळी मात्र यशरक्षक चुकी करत नाही. मी कमबॅक बद्दल बोलत होतो, गोलंदाजांनी मात्र ते दाखवलं आणि फलंदाज बॅक टू दी पवेलियन. काल याच एका गाण्यावर कॉपीराईट पडला होता. तर कॉपीराईट अनेक आमचे प्रेक्षक विचारत असतात तुम्ही गाणी का वाजवत नाही यूट्यूबला. तर यूट्यूबला मित्रांनो काही सॉंग्स आहेत ते सर्वच ऑलमोस्ट 95% सॉंग्स हे कॉपीराईट असतात. आणि जेव्हा तुम्ही एखादा सॉन्ग वाजवता त्यानंतर तुम्हाला लगेच पुढच्या 10 सेकंदात एक मेल येतो की तुम्ही आमचं गाणं वाजवलं आहे. आणि अशावेळी चान्सेस असतात की तो व्हिडिओ डिलीट होऊ शकतो. त्यामुळे यूट्यूबर सध्या फक्त विचार करतात की आयोजकांचं कोणतेही नुकसान न व्हावं आणि कोणताही व्हिडिओ डिलीट न व्हावा. त्यामुळे आम्ही सॉंग्स नेहमी टाळतो. ऑप्शनचा बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु शरीराच्या दूर होऊन खेळला. वाईट नाही आहे, नो डाऊट. खूप चांगली पंचगिरी. पंच रवींद्र बाबर सध्या पंचांच्या भूमिकेत. अनेक गुन्हेगारांना ते पकडतात, परंतु गोलंदाजालाही त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने पकडलाय. चेंज ऑफ पेस, काय चेंडू होता. इकडे मात्र हा नशिबाचा चौकार मिळणार का की भाग्याचा चौकार. नाही, व्हॉट अ फील्ड. काय क्षेत्ररक्षण केलंय. इकडे मात्र धावा कशाने आलेत, बायचा इशारा. धावसंख्या वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 22. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. षटक संपतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर 22. चला तिसरं षटक. मला वाटतं अजून एक या दुसऱ्या फेरीचा एक मॅच. मिनिटं थांबवतो. शेवटची मॅच सेकंड राऊंडची. रोहित 11 वेडी विरुद्ध जय वाघोबा ठाणेपाडा. चला दोन्ही संघ टॉस साठी तयार राहायचं. वाघोबा क्रिकेट उचाळी चांगला कमबॅक केलाय. 22 धावा, 2 षटक. संघाकडून तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्क सिद्धार्थ. सामोर जाईल फलंदाज तेजस. तेजस हे भारतीय हवाई जे दल आहे त्याच्यामधलं तेजस हे विमान आहे आणि ते सुसज्ज विमान. आणि तेजस ही तशाच पद्धतीची फलंदाजी करतोय. चेंडूला सध्या खूप उंचावर घेऊन जातोय. एक षटका त्याच्या बॅट मधून आलाय. खराब शॉट सिलेक्शन. बॅट ज्या पद्धतीने आधीच गेली पुढे, नंतर चेंडू आला. इथे मात्र मिश्रण दाखवलं जाते गोलंदाज सिद्धार्थ कडून. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली 22 वर 2. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आत. 22 लॉस ऑफ 2. सेकंड थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. यावी चेंडू सोडलाय. पंच सांगतात इट्स अ वाईड. पुन्हा एकदा अवांतर धाव. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 23 वर 2. अजूनही या षटकाचा विचार केला तर एकच चेंडू टाकून झालाय. गोलंदाज सिद्धार्थ. यावी सिद्धार्थचा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक म्हणतात दर्शक. फ्लॅट 6 तेवढी मोठी नव्हती. पहा पुन्हा एकदा रिप्ले मध्ये. डीजे ला संधी दिला. डीजे येतोय.
4 moves on 29. पहिला चेंडू डॉट होता, त्यानंतर वाईड, त्यानंतर षटकार. या षटकार आतापर्यंत 7 धावा आल्या 2 चेंडूत. म्हणजे पहिला चेंडू चांगला होता, परंतु त्यानंतर खराब लाईन लेंथवर गोलंदाजी केली. त्यानंतर फलंदाजाला फॉलो करता करता फलंदाजांनी सांगितलं थँक्यू व्हेरी मच आणि चेंडू सीमा पार षटकार. 29-29. यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर येत नाहीये. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये बघा, बॅकफुटला गेले, खेळण्याचा प्रयत्न केला, यष्टिरक्षकांनी चेंडूला फील्ड केला. चेंडू झाला आतापर्यंत 3, धावसंख्या फलकावर 29. कमारे बंद टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. तुम्ही पाहू शकता सध्या मॅच मध्ये खूप चांगली मॅच पाहायला मिळते. 8 ते 16 कुठे आहे? 8 दिवसाचं काम होतं कॅमेरावर. हा चालेल, मला सांग म्हणजे मला तसं ऑर्डर कन्फर्म करायला. इकडेच आहे, कमारेलाच आहे, कमारेला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या फलकावर लागते, मात्र आता लेग बाईस माफ करा. पुन्हा एकदा चेंज ऑफ पे, चेंडू पुन्हा एकदा हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चुकी करतोय, परंतु रिले कॅच. पहा पुन्हा एकदा रिप्ले मध्ये, काय कॅच आहे. खजूर असं म्हणतात ना की इथून ज्या पद्धतीने हा झेल घेतला गेलाय, सांगा पुन्हा एकदा रिप्ले पहा. तुम्हाला पुन्हा एकदा तो रिप्ले दाखवतो काय हा झेल होता. इकडे पहा, रिले कॅच. हो, खूप चांगले ऑकवर्ड पोझिशन मध्ये होते कदाचित, परंतु चांगला झेल. कॉट. साहिल न्यूमॅन, लास्ट बॉल ऑफ द थर्ड ओव्हर. हे षटक सुद्धा निर्णायक राहिले. 7 धावा आले त्या षटकात, 1 विकेट. पुन्हा एकदा चेंडू हवेत, यष्टिरक्षक स्वतः धावतोय, लॉंग चेस होता, परंतु इकडे झेल सुटल्यानंतर 2 धावा या आरामात पूर्ण होतील. धावसंख्येचा विचार केला, 3 षटक संपतायत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागते 32-32. चला, शेवटचं षटक बाकी आहे. जास्त टीम मिटिंग्स घेऊ नका, कारण 3:31 झालेत. यानंतर पुढच्या मॅच कडे जातोय, जिकडे आपण पाहतो रोहित 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट वाघोबा श्री जय वाघोबा ठाणेपाडा. चला कॅप्टन या, आपण टॉस साठी तयार राहायचंय. केला या जादू टोना, हे गाणंही खूप ट्रेंडिंग मध्ये आपण ऐकलं. चला आता शेवटचं षटक. गोलंदाजी मार्क गोलंदाज नितेश, 32 वर 3. शेवटचे 6 चेंडू. हा फुलटॉस आहे आणि हा फुलटॉस ज्या पद्धतीने खेळ आहे, इकडे मात्र फलंदाज ज्या पद्धतीने खेळतोय, पाहायचं काय झालं एकंदरीत. आणि या 2 धावा. चेंडू वरतून खाली डाऊन होत होता असं एकंदरीत पंचांना वाटलं, त्यामुळे धावसंख्या 1 वाढेल. धावसंख्या 2 वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते, मात्र आता 34. सरळ बुंदियात, परंतु तेवढाच चांगला बॅट स्विंग पाहायला मिळाला. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे, त्यांनी फील्ड केला. 2 धावा पुन्हा एकदा मिळतील. धावसंख्या 2 वाढते. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 36 धावा आणि गडी बाद झाले आतापर्यंत 3. शेवटचे 4 बॉल अति महत्वाचे, खूप महत्वाचे. यावी चेंडू खराब आहे, वाईट बॉल, इट्स वाईट. स्कोर मूव्स ऑन 37. 37 धावा. कमारेने जो टॉस जिंकला होता ना, त्याचा फायदा त्यांना किती झालाय हे सांगणं अजूनही कठीण आहे, कारण ती अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 बॉल्स रिमेनिंग.
यावी सरळ बॅटने चेंडूला भिरकून द्यायचं होतं, परंतु चेंडू आणणार नाही. चेंडू डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. खनखनाती षटकार षटकार षटकार. त्रेचाळीस धावा फलकावर आहेत. 3 चेंडू आहे ना अजूनही बाकी. याही मात्र नो बॉल. स्कोर मूव्स ऑन 44. 44 धावा अजूनही या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. सांग यावी चेंडू बाहेर आहे. वाईड. इट्स अ वाईड. स्कोर 45. 45. यावेळी पुन्हा एकदा यावेळी चांगला चेंडू आहे. डॉट बॉल. चेंडू झाले 4. 2 चेंडूचा खेळ बाकी. यानंतर होणारा सामना जय वाघोबा ठाणेपाडा विरुद्ध रोहित 11 वेडी. यावेळी डाऊन द ट्रॅक आले. चेंडूला खेळ आहे. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. चेंडू सीमा पार. चौकार 4. Score moves on 49. Last ball. पुन्हा एकदा यावी. हा नो बॉल आहे. नो 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 नो. ओ नो नो. आणि आता मला वाटते हे 2 बिमर झाले असतील तर गोलंदाज बदलावा लागेल. टोटल 3 धावा. धावसंख्या फलकार 52. लास्ट बॉल या तिसऱ्या षटकातील. 4थ्या षटकातील ठाणेपाडा won the toss and elected to ball first. तर शेवटचा चेंडू असणार आहे. इकडे मात्र फ्लाइट दिला होता चेंडू फलंदाजाला. इकडे मात्र मेहनत करावी लागते. खाचा क्षेत्ररक्षण 1 2 आणि या दोही धावेने तिसऱ्याचा प्रयत्न. आणि बघा बघता बघता 3 धावा पूर्ण होणार नाही. विकेट. पाहत राहा शिवनेरी रोडखड बीच चषकचं हा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील हा दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना.
चल तर बोलूया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. आपण जर पाहिलं तर 55 धावांचं लक्ष, 55 धावांचं लक्ष उभारलं गेलं. इथे मात्र पहिला चेंडू आपण जर पाहिला तर लाऊड अपील केली जाते. इथून मात्र आपण जर पाहिला तर आत्मविश्वास कमी आणि उत्साह जास्त. सागर मंडल तिथे पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहायला मिळतंय. डॉट चेंडू बघा पुढचा चेंडू. या वेळेला आपण जर पाहिलं तर काय कमालीचा फटका सजवलाय. लॉंग ऑनला चेंडू जातोय. हा येतोय शिवनेरी रोडखड संघाचा षटकार. अपन ही एक सेटअप लेंगे बाद में दादा. आपली कला कोण दाखवेल का? या वेळेला देखील कमालीचा चेंडू, परंतु आपण जर पाहिलं तर पंचदर्शनात वाईट चेंडू आणि यात अतिरिक्त धावेने भर होईल. धावसंख्या जर पाहिजे धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 या आकड्यावरती. माफी असते 6 या आकड्यावर 7-7. नक्कीच इथे जर आपण पाहिलं तर हा इथे चौकार. या 4 धावांनी धावसंख्या फ्लावेल. धावसंख्या जर पाहिली तर 11 या आकड्यावरती. नक्कीच आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ तर धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचले 11 या धावेवरती. बघू यापुढे पुढचा चेंडू. इथून जर पाहिलं तर काही कमालीचा चेंडू पाहायला मिळतो. अपील तर केली जाते, परंतु इथून जर पाहिलं तर डॉट चेंडू. आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्गावर तेजस पाहायला मिळतो. फलंदाजी योगेश आणि विकास. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण जर पाहिलं तर काही कमालीची फटकेबाजी पाहायला मिळाली होती या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. बघू यावेळेला पुन्हा 55 धावांचं लक्ष उभारलं गेलं. इथे मात्र जर आपण जर पाहिलं तर चेंडूला भिरकावून दिले 6 धावेसाठी. या 6 धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या जर पाहिली तर धावून पोहोचेल ती म्हणजे 17 या आकड्यावरती. नक्कीच 55 धावांचं पाठलाग करत असताना आता आपण जर पाहिलं तर चांगली सुरुवात होत असताना पाहायला मिळाली आहे. धावसंख्येचा जर विचार केला धावसंख्या 17 या आकड्यावरती पाहायला मिळते. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला कमालीचा फटका सजवलाय. तिथे मात्र शतरक्षक आहे. तिथून मात्र आपण जर पाहिलं तर एक धाव परिपूर्ण केली जाईल. या 91 धावेने धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरसावते 18 या आकड्यावरती. एक षटका अखेरीस. नक्कीच आपण जर पाहिलं तर षटक क्रमांक 2 मार्गस्थ गोलंदाजी मार्ग रोहित पाहायला मिळतोय. आणि डिजिटल स्कोरच्या भूमिकेत मात्र अक्षित कवली पाहायला मिळतोय. आणि मॅजिकल फिंगर्स आपल्याला पाहायला मिळते वीरेंद्र.
इथून आता आखू टप्प्याचा चेंडू आपण जर पाहिला तर कमालीचा फटका सजवलाय. चेंडू निघून जाईल हा 4 धावेसाठी. हा येतोय चौकार आणि 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या पुढे सरसावत जाईल 22 या आकड्यावरती. आता मात्र आपण जर पाहिले तर शतरक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला जातोय. आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला त्यानंतर आता बघूया या पुढचा चेंडू स्ट्राईक एंडला आपल्याला योगेश पाहायला मिळतो. योगेशच्या बॅट मधून आतापर्यंत 2 षटकार 2 चौकार पाहायला मिळाले. इथून पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर चेंडू निघून जाईल फाईन लेगच्या दिशेने 4 धावेसाठी. हा बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय. या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली धावसंख्या 26 या आकड्यावरती. बघूया आपण जर पाहिलं तर लगातार 2 चेंडूवरती 2 चौकार पाहायला मिळेल. त्यानंतर बघूया आता पुढचा चेंडू असेल स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर योगेश ज्याच्या बॅटवरून 3 चौकार 2 षटकार पाहायला मिळाले आतापर्यंत. या वेळेला कमालीचा चेंडू हाताला गेलाय. डॉट चेंडू असेल. इथून मात्र पाहिलं तर आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. धावसंख्या 26 बिनबाद. आणि आपण जर पाहिलं तर विकास मात्र नॉन स्ट्राईक एंडला अजूनपर्यंत पाहायला मिळतो. एकही चेंडू त्याने अजूनपर्यंत खेळून काढलेला नाही आहे. रोहित याच्यामध्ये 3 चेंडूमध्ये 8 धावा जमवल्या गेल्यात आपल्या संघासाठी. या वेळेला सरळ बॅटने खेळून काढलाय. शतरक्षक आहेत. 1 धाव परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धाव फलक पुढे सरसावला जाईल ते म्हणजे 27 धावा. नक्कीच आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला. 2 चेंडूचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 मार्ग असतो. बघू यावेळेला पुढचा चेंडू. इथून मात्र पाहिला तर विकासाच्या बॅट मधून सुद्धा एक कमालीचा फटका पाहायला मिळतोय. इथून जर पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने हा षटकार येतोय. या 6 धावांनी धावसंख्या जर पाहिली धावसंख्या पुढे सरसावते 33 धावा. नक्कीच आपण जर पाहिलं तर योगेशच्या पावलावर पाऊल ठेवून मात्र विकास सुद्धा चालत असताना पाहायला मिळते. यावेळेला नक्कीच पंच दर्शवतात की वाईट चेंडू एक अतिरिक्त धाव इथे मात्र पाहायला मिळेल. आणि अतिरिक्त धावेने धावसंख्या जर पाहिलं तर पुढे सरसावली जाईल ती म्हणजे 34 धावा. बघा पुढचा चेंडू. इथे मात्र विकास स्ट्राईक एंडला यावेळेला कमालीचा चेंडू हाताला गेलाय. डॉट चेंडू 2 षटका अखेर धावसंख्या पाहिली तर बिनबाद 34. नक्कीच आपण जर विचार केला तर मात्र 12 चेंडू 21 धावांची आवश्यकता. 10.50च्या रिक्वायरमेंट मात्र धावा जमाव्या लागतील.
आपण जर पाहिलं तर उत्सावली संघाने 56 धावा जमवल्या, त्या 55 धावांचं लक्ष उभारलं. त्यानंतर आपण जर पाहिलं तर काही कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली योगेश आणि विकासाच्या बॅट मधून. इथून मात्र आपण जर पाहिलं तर 12 चेंडू 21 धावा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज साहिल पाहायला मिळतोय. इथून पहिला चेंडू योगेश, इथून मात्र जर आपण पाहिला तर चेंडू जातोय सीमा रेषा पार, हा येतोय षटकार. बघू यावेळेला पुढचा चेंडू, पहिला चेंडू षटकारला. यावेळेला आपण जर पाहिलं तर इथून कमबॅक करून देईल का, डॉट चेंडू पाहायला मिळतोय. इथून आपण जर समीकरण पाहिलं तर 10 चेंडू 15 धावेची आवश्यकता असेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पुढचा चेंडू, इथून आपण जर पाहिलं तर कार्पेटला रोलकर चेंडू जातोय तिथपर्यंत एकदा बरी पूर्ण केली जाईल. इथे मात्र एकेरी धाव्यावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा जर विचार करा, धावसंख्या जाऊन पोहोचलं ती म्हणजे 41 रन. बघा पुढचा चेंडू, यावेळेला आपण जर पाहिलं तर स्ट्राईक एंडला विकास पाहायला मिळतोय. विकासच्या बॅटवर एक षटकार पाहायला मिळाला. इथून आपण जर पाहिलं तर पाहिलं निहारला आणि जाऊन दिलं चेंडूला, वाईट चेंडू पाहायला मिळतोय आणि एक आव्हांतर धाव इथे सुद्धा पाहायला मिळेल. धावसंख्येचा जर विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचेल 42 धावा विदाऊट लॉस. बघू यावेळेला आता जर पाहिला तर मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. इथे मात्र डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतो. बघू यावेळेला पुढचा चेंडू, इथून जर आपण पाहिलं तर नक्कीच डेट चेंडू असेल हा. यावेळेला मोठा फटका सजवलाय, चेंडू जातोय आउट ऑफ द पार, हा येतोय षटकार. डीजे जाऊन पोचले 48 धावा विदाऊट लॉस. एकही गडी अजून परत ते मात्र गमावला नाही तो, म्हणजे कमाल संघाने काही फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. इथून आपण जर पाहिलं तर समीकरण मात्र पाहायला मिळेल. इथून हा मात्र नक्कीच नो चेंडू असेल. आपण जर पाहिलं तर धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन म्हणजे 49. अजूनही 6 धावेची आवश्यकता असेल. 7 चेंडू आणि 6 धावेचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथून आपण जर पाहिलं तर सामना होता कुठे आणि सामना मात्र आणून ठेवलाय कुठे. काय कमालीची फलंदाजी. इथे मात्र फ्लॅट 6 होईल का. इथे मात्र आपण जर पाहिलं तर हा येतोय चौकार. या 4 धावाने आपण धावसंख्या जर पाहिलं, धावसंख्या पुढे सरसावली जाते ती म्हणजेच 53 धावा विदाऊट लॉस.
नक्कीच पहिला चेंडू इथे जर पाहिलं तर डॉट चेंडू 5 चेंडू आणि 2 धावेची आवश्यकता गोलंदाजी मार्फत गोलंदाज धनेश पाहायला मिळतोय. बघू यावेळेला पुढचा चेंडू इथून जर आपण पाहिलं तर सरळ बॅटने फटका खेळून काढला एक धाव परिपूर्ण. इथून मिस फिल्डिंग पाहायला मिळेल. हा इथे चौकार विजेचा चौकार मात्र पाहायला मिळतोय योगेश याच्या बॅट मधून.